नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। बीड, परभणी, हिंगोली घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षांचं धरणं आंदोलन। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार आष्टीकर यांचा सहभाग। कोस्टल रोड उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी 3 मार्गिका आंतरमार्गिका खुल्या करण्यात आल्या, तर मरीन लाईन्स ते वांद्रे सी लिंक प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार आहे। दिव्यांगांच्या मागणीसाठी आज राज्यभर प्रहार दिव्यांग संघटनेचं भीक मागो आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास मार्चमध्ये मंत्रालयात आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाट यांना कानमंत्र, मी ज्येष्ठ कानमंत्र द्यावा लागतो। चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य, तर छोडो कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहानी। शिरसाट यांची मिश्कील प्रतिक्रिया। 5000 नवीन बसेस येतात, प्रवाशांनी भाडेवाढ सहन करावी। ई बसेस आणायच्या आहेत, त्यासाठी भार सहन करावा, गुलाबराव पाटलांचं विधान आहे। ड्रग्ज विरोधी कारवाईमध्ये अधिकृत माहिती देणारास बक्षीस देणार। स्वतःच्या पगारामधून 10,000 रुपयांचे बक्षीस देणार। चंद्रकांत पाटलांकडून बक्षीस जाहीर। पुण्यामधील GBS बाधित रुग्णांचा सोलापूरमध्ये मृत्यू झालाय। काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यामध्ये झालेली GBSची लागण। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 73 वर, 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर मुंबईत देखील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे। जरांगींच्या लढ्याबाबत माझ्या मनामध्ये सन्मान आहे आणि जरांगींनी सकारात्मकता दाखवली तर मी थेट भेट घ्यायला तयार आहे। जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अनेक प्रश्न मार्गी लावलेत, जरांगेंच्या काही मागण्या असतील त्यावर विचार करू, मंत्री बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दमानी यांची भेट घेतली। मी आता ही गुंड माणसं आहेत आणि रात्रीचा प्रवास तुम्ही करू नका, दमानिया यांचा धनंजय देशमुखांना सल्ला आहे। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून शहीदांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून श्रद्धांजली। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून दिल्लीमध्ये ध्वजवंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त राजनाथ सिंह यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा। शिवाजी पार्कवर ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन। वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशामध्ये नेत्रदीपक हवाई प्रदर्शन। कर्तव्य पथावरील यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या आणि 15 बँड पथकांचा सहभाग। दिल्लीत कर्तव्य पथावर बीडची लेक दामिनी देशमुखकडून हवाई दलाच्या परेडचं नेतृत्व। परेडसाठी कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा दामिनीला बहुमान मिळाला आहे। राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील कर्तव्य पथावरील भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचं प्रदर्शन। सुवर्ण भारत, वारसा आणि विकास या थीमसह सजवलेल्या 31 चित्ररथांच्या सादरीकरणामध्ये 5000 कलाकारांचा सहभाग। द डेअर डेव्हिल्स ट्रॅकवर मोटारसायकलींवर शानदार स्टंट, तर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरद्वारे आकाशामध्ये एक नेत्रदीपक हवाई प्रदर्शन। हवाई दलाच्या 40 विमानांचा यात सहभाग। राजधानी दिल्लीमधील कर्तव्य पथावर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या चित्ररथाचं संचलन। संविधान हा आपला वारशाचा विकासाचा पाया आहे, चित्ररथामधून संदेश। रोहा स्थानकामध्ये आता 10 ट्रेनला थांबा। मुंबई रायगड प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। रेल्वेच्या निर्णयामुळेच रोहा इथून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नाशिक शहरात 5 ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव। वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर प्रशासनाकडून उपाययोजना। निधी मंजूर असूनही कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचं काम रखडलंय। भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांकडून रुग्णालयाची पाहणी, तर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती। वाशिम जिल्ह्यात महावितरणकडून विद्युत मीटर तपासणी मोहीम सुरू झाली आणि आतापर्यंत 30 लाखांचा दंड वसूल। 20 पथकांकडून कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। मालेगाव शहरालगत 32 लाखांचा मद्यसाठा जप्त। मालेगाव तालुका पोलिसांची कारवाई। आरोपी मात्र फरार।
परळीतील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत चोरीची घटना. पोषण आहारासह साहित्य चोरीला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सांगली बस स्थानकासमोर मोबाईल दुकानदाराची हत्या. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. अन्य एका आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. मुरुम उपशामुळेच शेतीचं नुकसान झाल्याची तक्रार तहसीलदार घेत नसल्यानं टोकाचा निर्णय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय. नांदेड जिल्ह्यात अंतिम टप्प्यामधील कापसावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी हैराण. नांदेड जिल्ह्यात जानेवारीच्या अखेरीस उष्णतेमध्ये वाढ झाली असून वाढत्या उष्णतेमुळे ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी त्यामुळे संकटात सापडलाय. परभणीच्या फातिमा शाळेत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोग केलेत सादर. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी. बुलढाणा चित्रकला स्पर्धेचा नवा विक्रम. मतदान दिनाच्या पार्श्वभूमीवर तर 7,000 विद्यार्थ्यांनी साकारलंय सामूहिक चित्र. अलिबागमध्ये विदेशी बांधकाम व्यावसायिक कंपन्यांकडून जमिनींची खरेदी. पर्यटनाबरोबर आता अलिबाग गुंतवणुकीचं देखील केंद्र बनलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीमंत व्यक्तींची पोलिसांना धमकी. खाकी वर्दी उतरवण्याची पोलिसांना धमकी. पोलीस झाला म्हणजेच काय बाप झाला का? पोलिसांना थेट धमकी दिली आहे. भंडाराच्या आयुध निर्माण कंपनीमधील आंदोलन लेखी आश्वासन त्यानंतर मागे घेण्यात आलंय. मृतक अंकित बारेच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत. कुटुंबातील एकाला आयुध निर्माणीमध्ये नोकरी. नंदुरबार शहरामधून जाणाऱ्या विसरवाडी खोतिया या राज्य महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांची तारांबळ. प्रशासनाचं दुर्लक्ष. जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण. स्थानकाबाहेर सामाजिक संस्थेसह जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण. चंद्रपूरच्या चिमूरमधील पळसगाव वनपरिक्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला. वन विभागाकडून मृतकांच्या कुटुंबास 50,000ची मदत. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये ट्रेनच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आता टोयोगोंदी या गावाजवळची ही घटना असून वन विभागाच्या वतीनं बिबट्यावर करण्यात आलेत अंत्यसंस्कार. जळगावच्या 40गावमधील जांभळी शिवारामध्ये बिबट्याचा वावर. परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाणे पोलिसांच्या विशेष मोहिमेमध्ये चोरीचे 108 मोबाईल आणि लॅपटॉप हस्तगत. पोलीस मूळ मालकांना मोबाईल आणि लॅपटॉप हस्तगत करणार आहेत. महानगरपालिकेचा 2025-26चा अर्थसंकल्प 3 ते 4 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यावर भर असण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील 2 दिवसात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5 फेब्रुवारीला 2147 घरांसाठी दुपारी 1 वाजता लॉटरी निघेल. निकाल तात्काळ मोबाईलद्वारे SMS-द्वारे दिसणार आहेत. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लॉटरी निघेल. कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका. सोमवारपर्यंत निविदा सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. आणि आता पाचोरा जामनेर 53 किमी लांबीचे रेल्वे रूळ दुरुस्ती आणि पुलाच्या कामाच्या निविदेमधून कोकण रेल्वेला वगळण्यात आल्यानंतर हायकोर्टात धाव. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्यामधील लाडक्या बहिणींना पैसे कसे वापरायचे याचे धडे दिले जाणार आहेत. सरकारच्या वतीनं महिला विकास विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. टाटाकडून टाइम ऑफ डे वीज दराचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मुंबईमध्ये सकाळी आणि सायंकाळी टाटा पॉवरच्या विजेचा दर जास्त असेल. मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते मुंबई दरम्यान उद्या विशेष रेल्वे धावेल. पुण्यामधून रात्री 12 वाजता निघणार गाडी आणि मुंबईत 4 वाजता पोहोचणार. पुणे पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाकडून एकाला मारहाण. बाबूराव चोंदरेकरांकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.